नमस्कार, मी परमदास जाधव. तर ट्रम्प यांनी इराणचा जो प्रस्ताव आहे तो फेटाळलेला आहे आणि आता पुन्हा जगभरात युद्धाची जी चर्चा सुरू आहे ती परत अजून सुरू झालेली आहे. तर सध्या सोशल मीडियावर आणि न्यूज चॅनलवर एक बातमी खूप व्हायरल होत आहे. तर इराणने दिलेला जो शांततेचा प्रस्ताव आहे हा डोनाल्ड ट्रम्प यांनी नाकारलेला आहे. पण ही बातमी खरी आहे का? आपण पूर्ण सत्य समजून घेणार आहोत. तर अमेरिका आणि इराणमध्ये अनेक वर्षापासून तणाव हा सुरूच आहे. मुख्य कारण आहे म्हणजे इराणचा अणु कार्यक्रम. अमेरिकेला भीती आहे की इराण अणुअस्त्र तयार करू शकतोय आणि म्हणून अमेरिकेने इराणवर अनेक निर्बंध हे लावलेले आहेत. तर रिपोर्टनुसार इराणने अमेरिकेला एक काउंटर प्रपोजल दिलेला होता आणि त्यामुळे काही मोठ्या अटी होत्या. प्रत्येक म्हणजे आर्थिक निर्बंध हा हटवा, इराणच्या अणु कार्यक्रमावर पूर्ण बंदी लागू नका, तर हार्मुझ जो भाग आहे त्या भागावर दबाव कमी करा, काही युरेनियम दुसऱ्या देशात ठेवण्यास तयारी. पण इराणने पूर्णपणे अणु कार्यक्रम बंद करण्यास नकार दिला. तर डोनाल्ड ट्रम्प यांनी हा प्रस्ताव टोटली अनॲक्सेप्टेड म्हणजेच पूर्णपणे अस्वीकार्य असल्यास म्हटलेला आहे. त्यांनी स्पष्ट सांगितले आहे की इराणला अणुअस्त्र तयार करून देणार नाही आणि त्यामुळे पुन्हा तणाव हा वाढलेला आहे. तर सध्या रिझल्ट, टाइम ऑफ इंडिया यासारख्या मोठ्या माध्यमांनी ही बातमी रिपोर्ट केलेली आहे. म्हणजेच ट्रम्प यांनी इराणचा ज्या प्रस्ताव आहे हा नाकारलेला आहे. ही बातमी सध्या विश्वासार्ह मानली जाते. पण अजूनही दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू राहू शकते. जर अमेरिका आणि इराण तणाव वाढला तर तेल महाग होईल, महागाई वाढू शकते, गोल्डचे भाव वाढू शकतात आणि जो आपला प्रवास आहे हा प्रवासाचा खर्च वाढू शकतो. कारण भारत मोठ्या प्रमाणात तेल आयात करतो. तर हार्मुझ सामुद्रधुनी आहे ही जगातील सर्वात महत्त्वाची तेल वाहतूक मार्गांपैकी एक आहे. जर तणाव वाढला तर जागतिक बाजार हादरू शकतोय आणि म्हणूनच सध्या संपूर्ण जगाचं लक्ष अमेरिका आणि इराणच्या पुढच्या निर्णयाकडे लागलेलं आहे. तर मित्रांनो, ट्रम्प यांनी इराणचा जो प्रस्ताव आहे, शांतता प्रस्ताव, हा फेटाळल्याची बातमी सध्या तरी खरी मानली जाते. पण तुमच्या मते युद्ध थांबेल की आणखी वाढेल? कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.